Welcome back to my new video. Today I will be discussing importance of Marathi for class 10. ओके, हियर इज पत्र लेखन, औपचारिक पत्र. इसमें मांगणी आणि विनंती आता है. दिनांक, प्रति, माननीय, पत्र, पता तुझा आणि ईमेल. विषय, महोदय, आपला विश्वासू पत्रकाचा पूर्ण नाव, पत्ता आणि पिनकोड, ईमेल आणि फ़ोन नंबर. ये है पत्र लेखन. ओके, हे अभिनंदन पत्र. सेम अनौपचारिक. प्रिय यश, सप्रेम नमस्कार, कळावे तुमची लाडकी दिदी, अभकच लिहायचं आणि पत्रकारांचा पूर्ण पत्ता लिहायचं. ओके, देन फ़ोन नंबर एंड ऑल. इसके बावजूद आप किंवा सारांश लेखन भी करू शकतो. ओके, क्लियर. नेक्स्ट इज प्रश्न 5 जाहिरात लेखन. ओके, 5 मार्क्स. सो हियर आय हॅव गिवन कागदी पिशवी वापरा, प्रदूषण टाळा. कागदी पिशवी, त्याची वैशिष्ट्य लिहायचं, फीचर्स, ते कसे आकर्षक असतात ते. आजच खरेदी करा. तुमचे हे स्टेशनरी विमानचे पूर्ण पत्ता, सगळं, मोबाईल नंबर, ईमेल, ते सगळं तुम्हाला द्यायचं आहे. हे पण येऊ शकतं या फिर वेगळं वेगळं ते लोक टाकू शकतात, लेकिन हे इम्पॉर्टंट आहे, कागदी पिशवी. ओके, नेक्स्ट इज प्रश्न 2 बातमी लेखन. बातमी लेखनमध्ये हेडलाईन्स तेच क्रीडा मंडळ असणार. तर सर्वोदय विद्यालय क्रीडा महोत्सव संपन्न. आमच्या वार्ताकाकडून तुमची डेट, प्लेस, दिनांक आणि ते पूर्ण बॉडी तुम्हाला लिहायला लागणार. नेक्स्ट इज कथा लेखन. कथा लेखनमध्ये तेच हेडलाईन द्यायचं. तर मी एक हेडलाईन हे केलं आहे, उद्योगपणेचा फल. एक्सप्लेन फॉर 8 लाईन्स 10 लाईन्स. देन तात्पर्य. तात्पर्य उपयोगी आहे. उद्योगी माणसावरच लक्ष्मी प्रसन्न होते, त्यालाच धन प्राप्त होते. भाषा अभ्यास, ग्रामर सेक्शन. हियर आय हॅव गिवन यू प्रश्नार्थी मतलब प्रश्न. लास्ट सेंटेन्समध्ये एक्सक्लेमेशन असणार तर उद्गारार्थी वाक्य. सिम्पल सेंटेन्स असणार तर विधानार्थी. लास्ट सेंटेन्समध्ये बोला, वागा, घ्या तर दॅट इज नोन ॲज आज्ञार्थी वाक्य. होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह. अली धीट मुलगा आहे, ते होकारार्थी आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स. नकारार्थी म्हणजे नेगेटिव्ह. राजा भित्र मुलगा नाही, तर ते नेगेटिव्ह आहे. असं आपण येऊ शकता. बदल करावे. प्रवासात भरभरून बोलावे. बोलावे मतलब आज्ञार्थी. जब भी करोगे आप तो लास्ट में आ डालना है. तो बोलावे म्हणजे बोला लिहायचं. ताजमहल खूप सुंदर आहे. उद्गारार्थी करा, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय लिहायला लागणार, किती सुंदर आहे. ओके. पांढरा रंग कुणाला आवडत नाही, हे विधानार्थी करा. पांढरा रंग सगळ्यांना आवडतो. माझी शाळा घराजवळ आहे, प्रश्नार्थी करा. माझी शाळा घराजवळच नाही का. आई रात्रभर झोपली नाही, होकारार्थी करा. आई रात्रभर जागी होती. हे काम खूप मोठे आहे, नकारार्थी करा. हे काम इतके लहान नाही. वाक्प्रचार प्रश्न 4 मळमळ व्यक्त होणे, तथ्य असणे, उत्सुक उद्यान होणे, सुरुंग लावणे, आधीर होणे, हे सगळं तुम्ही काय पण करू शकता. 15 दिलेलं आहे, तुम्हाला फक्त 4 करायचं आहे, तर ते इम्पॉर्टंट आहे सगळं. ओके, नेक्स्ट इज प्रश्न 4 दॅट इज 8 मार्क्स क्वेश्चन आता है. तो शब्द संपत्तीमध्ये समानार्थी शब्द आय हॅव गिवन यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. जिद्द मतलब चिकाटी. दुर्बल म्हणजे कमजोर. सूर म्हणजे स्वर. घर म्हणजे सदन. पाऊस म्हणजे वर्षा. पाहुण हा म्हणजे अतिथी. नेक्स्ट विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थीमध्ये ऑपोजिट्स. मित्र म्हणजे शत्रू. फायदा म्हणजे तोटा. गुण म्हणजे अवगुण. वर खाली, अपेक्षित अनपेक्षित. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. सदा सुख देणारा म्हणजे सुखदाता. देव मानणाऱ्याला आपण म्हणतात आस्तिक आणि ना मानणाऱ्याला आपण म्हणतात नास्तिक. नृत्य करणाऱ्याला नर्तक आणि पुस्तक वाचणारा वाचक. लिंग ओळखा. याच्यामध्ये काय पण येऊ शकतं, बदला पण ओळखा पण. पुलिंग म्हणजे ठसा, तळवा, नाक, डोंगर, हे सगळं मेल. नपुंसकलिंग मतलब नॉन, दॅट इज पीठ, लोणी, दा, वृक्ष, जीवन, म्हणे. स्त्रीलिंग म्हणजे डोळा, टाच, पावली, नठी, माटी. ई वर्ड आहे तर समजा स्त्रीलिंग, आ वर्ड आहे तर पुलिंग, नाहीतर नपुंसकलिंग लिहायला. असं पण येऊ शकतं. लिंग बदला. शिक्षक म्हणजे शिक्षिका करायचं. कवी, कवयित्री. आजी, आजोबा. स्त्री आणि पुरुष. 4
वचन बदला. पिल्लू पिल्ले, वेळ वेळी, तप तप, वर्ष वर्ष, गोष्ट गोष्टी, बदली बदल्या. नेक्स्ट, लेखन नियमानुसार लिहा. वर्ड्स प्रॉब्लेम, दॅट इज अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितला. तो अब्दुलने, तो अब्दुल स्पेलिंग इज रॉंग. तिच्याकडे इज रॉंग. उत्तम नागरिक कुणाला म्हणावे. उत्तम नागरिक कुणाला म्हणावे. उत्तम वर्ड इज रॉंग. नागरिक वर्ड इज रॉंग. इकडे यायला पाहिजे. तिला अनुभवाने ठाऊक होते. तर अनुभवाने इज रॉंग. ऊ इज हिअर अँड व ऊ आहे तर ऊ, बडी ऊ. गता हे पण येऊ शकतं, हे पण येऊ शकतं. अचूक शब्द तुम्हाला लिहायला लागणार. विज्ञान विज्ञान, विन्याग्र विज्ञान, तर हे रॉंग आहे. भुरळ भुरल भुरल भुरल, तर हे भुरल इज रॉंग. ओके. देन द लास्ट वन इज विरामचिन्ह. याला आपण लोक म्हणतात पॉईंटला पूर्ण विराम, याला अर्धविराम, कॉमाला स्वल्प विराम आणि सेमिकोलनला अपूर्ण विराम, क्वेश्चन मार्कला प्रश्नचिन्ह, हे उद्गार चिन्ह. दोन असणार तर दुहेरी अवतरण चिन्ह, एक सिंगल असणार तर अकेरी अवतरण चिन्ह. स्मॉल हायफन देन इट इज संयोग चिन्ह आणि बिग वन इज विल बी देअर देन अपसरण चिन्ह. ओके.